पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। जनता हायस्कूलमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त अभिवादन, गणित दिनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन व बक्षीस वितरण। येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय इथं भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी प्राचार्य एस पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले। कार्यक्रमात उपशिक्षक जेडी बोरसे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की मुलींसाठीची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे इथं सुरू केली होती। ही ऐतिहासिक शाळा पुण्यातील भिडेवाडा इथं स्थापन करण्यात आली होती। या शाळेच्या त्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिका होत्या। शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचं मोठं कार्य त्यांनी केले, असंही त्यांनी यावेळी सांगितले। याच कार्यक्रमाचं औचित्य साधून महाविद्यालयात गणित दिनानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले। शाळेतील गणित शिक्षक बीजे पाटील, डीएच सोनवणे, आरपी वाघ, सीव्ही पाटील, पीए पाटील, एपी बेहेरे व जे पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी गणित विषयांवरील वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या। या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व गणितीय साहित्य देऊन गौरवण्यात आले। यावेळी प्राचार्य एस पाटील, पर्यवेक्षक बीजे पाटील, ज्येष्ठ शिक्षक के जाधव, डीएच सोनवणे, ए पाटील तसेच ज्येष्ठ शिक्षिका जे देसले व व्हीएच पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणित शिक्षक बीजे पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन पाटील यांनी मानले। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा मिळाली, तसेच गणित विषयाविषयीची आवड अधिक दृढ तसेच वृद्धिंगत झाली। उपसंपादक अशोक गिरासे, दोंडाईचा। सर्वसाधारण स्त्री नव्हे, तर फक्त आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवणाऱ्या पहिल्या शिक्षित महिला म्हणजे सावित्रीबाई फुले। विद्यार्थी मित्रांनो, या ज्या जेवढ्या मुली बसलेल्या आहेत, शाळेमध्ये जेवढ्या शिक्षिका कर्मचारी आहेत, ऑलिम्पिक मध्ये जेवढे तुम्ही महिला खेळाडू बघतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला तुम्ही बघतात, या महिला ज्या आज इथं उभ्या आहेत तर त्याचं खरं श्रेय जातं फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेंना। सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी मिळून पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली होती, हे तुम्हाला माहितच असेल। आणि दुसरी गोष्ट, याप्रमाणे गेल्या 6 वर्षापूर्वी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।